नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण इंटरफरन्स म्हणजे काय? Interference means when two waves are traveling in the same direction, having same amplitude, same frequency and same wavelength, and they are interfere with each other, obtain the interference. Then there are the two types of interference. One is a constructive interference, another is a destructive interference. Constructive means the two waves are said to be in phase, are called constructive interference, and the two waves are said to be out of phase, are called as destructive interference. For constructive interference मध्ये त्याचा पार्ट डिफरन्स पाहिला होता. पार्ट डिफरन्स इज इक्वल टू n लॅम्बडा होता, आणि डिस्ट्रक्टिव्ह मध्ये पार्ट डिफरन्स इज इक्वल टू हा n मायनस हाफ इंटू लॅम्बडा होता. एक्सप्रेशन फॉर पार्ट डिफरन्स आपण काढलेला आहे, आणि पार्ट डिफरन्सचे एक्सप्रेशन काढतोय आपण. व्हॉट आर द स्टेडी स्टेट कंडिशन ऑफ इंटरफरन्स पॅटर्न ते पण पाहिलेत आपण. काय कंडिशन होत्या? सो कंडिशन ऑफ स्टेडी स्टेट इंटरफरन्स पॅटर्न इज when two waves are said to be किंवा two sources of light must be monochromatic असतील, coherent असतील, equally bright असेल, close to each other असेल आणि नॅरो असेल. हे पाच शब्द जर आपण लक्षात ठेवले तर आपल्याला स्टेडी स्टेट कंडिशन आपल्याला सांगता येतात. कारण मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय? मागच्या पिरियडला मी सांगितलं मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय, कोहेरंट म्हणजे काय, इक्वली ब्राईट कशाला म्हणतो आपण, क्लोज टू इच अदर म्हणजे काय. तर त्या एक्सप्रेशन जे पाहिलं ते एक्सप्रेशन होतं पाथ डिफरन्स इज इक्वल टू, हे आहे पाथ डिफरन्स इक्वल टू xd अपॉन कॅपिटल D. हे एक्सप्रेशन आपण पाहिलेलं आहे s2p मायनस s1p इज इक्वल टू xd अपॉन कॅपिटल D. सो मग आपला कंडिशन माहिती आहे त्याच्यामध्ये. फॉर कंस्ट्रक्टिव्ह म्हणजे पाहिलं आपण, डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे पाहिलं. फॉर कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स path difference is equal to n lambda. So n is equal to 0, 1, 2, 3, 4 and so on. आणि आपण फाइंड आउट केलं पार्ट डिफरन्स हा आहे. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण, याला इक्वेशन नंबर 2 म्हणू. फॉर कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ओनली. सो पार्ट डिफरन्स आर इक्वल टू xd अपॉन कॅपिटल D, आणि पार्ट डिफरन्स इज इक्वल टू n लॅम्बडा आहे. Left hand side they are equal from equation first and second. So xd upon capital D is equal to n lambda. X is the distance from center point O to the point P. D is the distance between two slits. Capital D is the distance between slit and screen, and lambda is the pure length. So for nth distances we can write bxn. Therefore above equation can be written as xnd upon capital D is equal to n lambda, and therefore xn is equal to n lambda D upon small d, and this is the expression for distance of bright band can be calculated using this equation. xn is equal to n lambda D upon small d. आपण कोणतेही ब्राइट बँडचं डिस्टन्स आपल्याला काढता येतं. फॉर फिफ्थ बँड असेल n ची किंमत 5 घ्या, हे 5 लॅम्बडा D अपॉन स्मॉल d असेल. फॉर सेवन्थ ब्राइट बँड असेल x ची किंमत 7 घ्या,
7 लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी असेल आणि दोन्ही मधलं डिस्टन्स आपल्याला काढायचं असेल ते आपण फ्रिंज विड्थ मध्ये पाहणार आहोत आहे. तर दिस इज द एक्सप्रेशन फॉर nth डिस्टन्स काढण्यासाठी आपण ह्या ठिकाणी या फॉर्म्युल्याचा उपयोग करतो. xn इज इक्वल टू n लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी ओनली फॉर कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, ओनली फॉर ब्राइट बँड्स, फॉर ब्राइट बँड ओनली, फॉर ब्राइट बँड्स, only for bright band. xn is equal to n lambda d upon small d. Then for destructive interference, तर फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे आपल्याला पाथ डिफरन्स माहित आहे. सो पाथ डिफरन्स इज इक्वल टू पाथ डिफरन्स इज इक्वल टू n minus half into lambda when n is equal to 1, 2, 3, 4 and so on. हा पाथ डिफरन्स आहे फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये काय असेल या ठिकाणी का ओनली डार्क बँड्स, ओनली डार्क बँड और डार्क फ्रिंजेस. सो पाथ डिफरन्स इज इक्वल टू n minus half into lambda, n is equal to 1, 2, 3, 4. These are the equation second. इक्वेशन सेकंड आहे. कशामध्ये फक्त डिस्ट्रक्टिव्ह मध्ये, कारण ही इक्वेशन पहिला आहे, ही इक्वेशन सेकंड आहे. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड लेफ्ट हँड साइड दे आर इक्वल. सो xd अपॉन कैपिटल D इज इक्वल टू n minus half into lambda, n minus half into lambda. For nth distances, for nth distances we can written as xn small d upon capital D is equal to n minus half into lambda. Then xn is equal to n minus half lambda capital D upon small d. So this is the expression for nth distance from O point to P point can be calculated. xn is equal to n minus half lambda d upon small d. Lambda is the wavelength of light, capital D is the distance between slit and screen, small d is the distance between two slits. So for the dark band ची फक्त आपल्याला डिस्टन्स काढायचं असेल, कोणत्या डार्क बँडचं, तर फॉर एक्झाम्पल x5 आहे, फिफ्थ डार्क बँड असेल, x5 is equal to 5 minus half into lambda d upon small d equal to 10 minus 1 divided by 2 into lambda d upon small d. So x5 equal to 9 lambda d upon 2 into t. So these are the fifth fringes from O point to T points. They can be calculated using this formula. So ते आपल्याला काढतात या ठिकाणी. So the expression for fringe width for bright band. आता फ्रिंज विड्थ म्हणजे काय किंवा बँड विड्थ म्हणजे काय? फ्रिंज विड्थ कशाला म्हणतो आपण? सो द फ्रिंजेस आर इन दिस टाइप्स, फ्रिंजेस आर इन दिस टाइप्स, या टाइप मध्ये फ्रिंजेस असतील. दीज आर द फ्रिंजेस. तर फ्रिंज विड्थ म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन टू फ्रिंजेस. डिस्टन्स बिटवीन टू फ्रिंजेस आर कॉल्ड एज फ्रिंज विड्थ. याला आपण फ्रिंज म्हणतो. डिस्टन्स बिटवीन टू फ्रिंजेस आर कॉल्ड एज फ्रिंज विड्थ और डिस्टन्स बिटवीन टू बँड्स या दोन बँड मधलं डिस्टन्स त्याला आपण म्हणतो बँड विड्थ म्हणतो आपण. आता डिफाइन फ्रिंज विड्थ म्हणजे मी काय सांगणार? द डिस्टन्स बिटवीन टू फ्रिंजेस और टू बँड्स आर कॉल्ड एज फ्रिंज विड्थ और बँड विड्थ. सो द नेक्स्ट मीन व्हाट आर द एक्सप्रेशन फॉर फ्रिंज विड्थ और बँड विड्थ? एक्सप्रेशन काय असेल त्याचे एक्सप्रेशन? Let xn be the distances of nth bright band.
let xn be the distances of nth bright band. आपण x माहित आहे x म्हणजे काय? x is the distance from center point O to the point P. थेरी ऑफ इंटरफरन्स ची फिगर तुमच्या डोळ्यासमोर घेऊन या. त्यामध्ये आपण x डिस्टन्स एक कन्सिडर केलेला आहे. ते डिस्टन्स कुठून आहे? O पॉइंट पासून P पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स कन्सिडर केलेला आहे. आपण काय सांगितलं या ठिकाणी? लेट xn बी द डिस्टन्सेस ऑफ nth ब्राइट बँड्स. फक्त ब्राइट बँड. त्यावेळेचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे xn इज इक्वल टू n लॅम्बडा d अपॉन स्मॉल d. these are the equation number 1. काय फॉर्म्युला आहे? xn इज इक्वल टू n लॅम्बडा d अपॉन स्मॉल d आहे. xn इज द डिस्टन्सेस ऑफ nth ब्राइट बँड. लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ आहे. कॅपिटल D म्हणजे डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन आहे. आणि स्मॉल d इज द डिस्टन्स बिटवीन टू स्लिट आहे. So these are the distance. xn is the distance of nth bright band. Equation number 1. Then let xn be the distances of n plus 1th bright band. xn be the distance of n plus 1 bright band. परंतु या ठिकाणी n plus 1 घेतलेला आहे. मग इथे काय मिळणार आपल्याला? नेक्स्ट बँड कोणती असेल? xn plus 1 असेल. कारण xn plus 1 be the distances of n plus 1th bright band. आपण नुसते xn ला घेता येईल का? नाही घेता येईल. कारण या ठिकाणी आपल्याला x पुढची बँड कोणती असेल? पहिली बँड कोणती आहे? ही बँड xn असेल. ही बँड xn plus 1 असेल. ही xn plus 2 असेल. ही xn plus 3 असेल. कारण ही जर xn असेल, ही कोणती असेल? xn plus 1 असेल. ही कोणती असेल? xn plus 2 असेल. So xn plus 1 be the distances of n plus 1th bright band. तर फॉर्म्युला आहे n च्या ठिकाणी फक्त n plus 1 ठेवा. n च्या ठिकाणी फक्त n plus 1 ठेवा. xn plus 1 is equal to n plus 1 lambda d upon small d. इक्वेशन नंबर 2. आपल्याला काय काढायचंय? एक्सप्रेशन फॉर फ्रिंज विड्थ काढायचंय. फ्रिंज विड्थ डेफिनेशन काय आहे? द डिस्टन्स बिटवीन टू फ्रिंजेस आर कॉल्ड एज फ्रिंज विड्थ और बँडविड्थ. मग आपल्याला पहिलं xn चे डिस्टन्स माहित झालं आपल्याला. xn plus 1 चं पण डिस्टन्स माहित झालं आपल्याला. मग xn ची किंमत आपल्याला माहित आहे. xn plus 1 ची किंमत आपल्याला माहित आहे. सबट्रॅक्ट करून टाका. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 from second. So xn plus 1 minus xn. xn plus 1 minus xn equal to n plus 1 lambda d upon small d minus xn ची किंमत ठेवून टाका. n lambda d upon small d. मग लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी आहे या ठिकाणी सेम फॅक्टर आहे. याला मी कॉमन काढ. शिल्लक काय राहते? तर n plus 1 minus n. Then xn plus 1 minus xn is equal to this value. So plus n minus n cancel. So xn plus 1 minus xn is equal to lambda d upon small d. But xn plus 1 minus xn is equal to beta. आता बीटा काय आहे? बीटा is the fringe width. Distance between two bands or two fringes are called as fringe width. म्हणजे आपण fringe width म्हणतो आपण. Fringe width is denoted by beta. So beta is equal to xn plus 1 minus xn म्हणजे बीटा आहे. याची किंमत ठेवून टाका. So beta equal to lambda d upon small d. So this is the expression for fringe width for only bright bands. लक्षात घ्या. बीटा म्हणजे काय? फ्रिंज विड्थ आहे.
बीटा इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. जर आपल्याला फ्रिंज विड्थ काढायचं असेल आपल्याला तर बीटा इक्वल लॅम्बडा माहित आहे, डी दिलेला असेल, स्मॉल डी दिलेला असेल तर फ्रिंज विड्थ आपल्याला काढता येतं. पण या फिगरमध्ये आपण काय म्हणतो, हा मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट आहे, त्याची वेव्हलेंथ आपल्याला दिलेली असेल, कॅपिटल डी चं डिस्टन्स दिले स्क्रीन पासून स्क्रीन पर्यंत, आणि स्मॉल डी चं डिस्टन्स पण आपल्याला माहित आहे, 2 स्लिट मधलं अंतर माहित आहे, तर आपल्याला फ्रिंज विड्थ काढता येते. सो फ्रॉम दिस इक्वेशन वी विल क्लिअर दॅट आपल्याला वेव्हलेंथ पण काढता येते, स्मॉल डी काढता येतो, नंतर कॅपिटल डी सुद्धा काढता येतं, सो बीटा आणि फ्रिंज विड्थ पण काढता येते. सो बीटा इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. दिस इज द एक्सप्रेशन फॉर फ्रिंज विड्थ. काय केलं आपण याच्यामध्ये आता, ओनली फॉर ब्राइट बँड नाही, काय केलं आपण, लेट एक्शन विथ द डिस्टन्सेस ऑफ nth ब्राइट बँड. एक्शन ची व्हॅल्यू दिली एल लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी आहे. नंतर इक्वेशन नंबर 1, लेट एक्शन प्लस 1 विथ द डिस्टन्सेस ऑफ n प्लस 1th ब्राइट बँड. त्याच्या पुढची व्हॅल्यू घेतली मी ब्राइट, ती कोणती असेल, एक्शन प्लस 1 असेल. फक्त यांच्या ठिकाणी मी n प्लस 1 ठेवलं, मग इथं पण n प्लस 1 ठेवलं, लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी आहे इक्वेशन सेकंड. आणि दोन्ही सबट्रॅक्ट केलं, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम सेकंड, सबट्रॅक्ट केलं, n फॅक्टर कॅन्सल झाला, लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी कॉमन काढलं, आणि एक्शन प्लस 1 म्हणजे एक्शन इक्वल लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. सो याची किंमत आपण बीटा ठेवली, बीटा म्हणजे फ्रिंज विड्थ आहे, and beta is equal to lambda d upon small d. This is the expression for fringe width for bright bands. The next one is expression for fringe width for dark bands. आता डार्क बँडचे एक्सप्रेशन काय असेल, कारण डार्क बँडचा पार्ट डिफरन्स देखील वेगळा आहे. आपण डिस्टन्स सुद्धा आता कॅल्क्युलेट केलेला आहे, एक्शन इज इक्वल टू n मायनस हाफ लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी आहे. सो मग एक्सप्रेशन काय असेल फ्रिंज विड्थचं, फ्रिंज विड्थ मीन्स डिस्टन्स बिटवीन 2 फ्रिंजेस, त्याला आपण म्हणतो फ्रिंज विड्थ म्हणतो आपण, किंवा डिस्टन्स बिटवीन 2 बँड्स, दॅट इज कॉल्ड बँड विड्थ. So how to calculate the expression for fringe width or bandwidth for dark bands? Let action be the distances of nth dark band. Nth dark band. Let action be the distances of nth dark band. फॉर्म्युला आपल्याला माहितच आहे, एक्शन इज इक्वल टू n मायनस हाफ लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. सो दिस इज द इक्वेशन नंबर 1. आपण काढलेले आहे पुढे, कारण दोन्हीचा पार्ट डिफरन्स आपण कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये आणि डिस्ट्रक्टिव्ह मध्ये पार्ट डिफरन्स आणि काढलेला आपण पार्ट डिफरन्स दोन्ही इक्वेट केला, आणि एक्शन इज इक्वल टू n मायनस हाफ लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी हे आपण कॅल्क्युलेट केलं आहे. हे आहे एक्शन विथ द डिस्टन्स ऑफ nth डार्क बँड. ही डिस्टन्स कुठला आहे या ठिकाणी, सो सेंटर पासूनचं डिस्टन्स आहे. कुठं पॉइंट पी विल बी ब्राईट, पॉइंट पी विल बी डार्क. आता पॉइंट पी हा डार्क आहे, त्याचं डिस्टन्स ओ पासून पी पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स किती आहे, एक्शन आपण कन्सिडर केलं. सो एक्शन विथ द डिस्टन्स ऑफ nth डार्क बँड असेल, एक्शन इज इक्वल टू n मायनस हाफ लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. दिस इज द इक्वेशन नंबर 1. लेट नेक्स्ट बँड आहे एक्शन प्लस 1, action plus 1 be the distances of n plus 1th dark band. तर या ठिकाणी डायरेक्ट घेतलं एक्शन प्लस 1, यांची किंमत काय घेतली मी, n प्लस 1 घेतली. पुढची बँड कोणती असेल आता, n प्लस 1 बँड असेल. सो एक्शन प्लस 1 बी द डिस्टन्सेस ऑफ n प्लस 1th डार्क बँड आहे. मग यांच्या ठिकाणी फक्त काय ठेवायचं आपल्याला, n प्लस 1 इक्वल टू n प्लस 1, यांची किंमत मी n प्लस 1 ठेवली, मायनस हाफ नंतर लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. इक्वेशन नंबर 2. यांच्या ठिकाणी फक्त मी काय केलं, n प्लस 1 ठेवलं, मायनस हाफला हाफ लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. देन सबट्रॅक्ट इक्वेशन first from second. काय काढायचे आपल्याला, फ्रिंज विड्थ काढायची. फ्रिंज विड्थ म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन 2 फ्रिंजेस. एक्शन प्लस 1 मायनस एक्शन इज इक्वल टू एक्शन प्लस 1 ची किंमत आपल्याला माहित आहे किती आहे,
n plus 1 minus half lambda d upon small d minus याची पण किंमत आपल्याला माहिती आहे किती आहे ती किंमत n minus half lambda d upon small d is equal to हे lambda d upon small d मी कॉमन काढलं तर इथं पण आहे शिल्लक राहिला फॅक्टर हा n plus 1 minus half हे मायनस तर या मायनस ने लगेच मल्टिप्लाय करून घ्या मायनस n मायनस मायनस प्लस हाफ लक्षात तुमच्या लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी मी कॉमन काढले इथं पण आहे इथं शिल्लक राहिले n plus 1 minus half मायनस ऑफ या मायनस ने जरा गुणाकार करून घ्या मायनस n मायनस मायनस प्लस हाफ असेल सो मायनस हाफ प्लस हाफ कॅन्सल प्लस n मायनस n कॅन्सल and is equal to lambda d upon small d so xn plus 1 minus xn is equal to lambda d upon small d so xn plus 1 minus xn means काय आहे फ्रिंज विड्थ आहे so distance between two fringes are called as fringe width and xn plus 1 minus xn is denoted by beta is the fringe width and therefore beta equal to put this value in this equation beta is equal to lambda d upon small d so this is the expression for fringe width for dark bands from these two equations we have to clear that fringe width will be same for bright band or dark bands fringe width सारखीच आहे कारण तिथं पण इक्वेशन काय होतं फॉर ब्राइट बँड मध्ये बीटा इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी हे इक्वेशन आलेलं आहे आणि डार्क बँड मध्ये हेच इक्वेशन आलेलं आहे बीटा इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी सो बीटा इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी बीटा इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी फ्रॉम दिस इक्वेशन वी टू क्लियर दैट फ्रिंज विड्थ विल बी सेम फॉर ब्राइट बँड और डार्क बँड्स आपण काय पाहिलं आतापर्यंत एक्सप्रेशन फॉर फ्रिंज विड्थ पाहिलं फॉर डार्क बँड और ब्राइट बँड्स फ्रिंज विड्थ ची डेफिनेशन पाहिली म्हणजे प्रश्न कसा विचारतात डिफाइन फ्रिंज विड्थ ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर फ्रिंज विड्थ फॉर ब्राइट बँड फॉर डार्क बँड्स नंतर तर नेक्स्ट पॉइंट जे आहे ते आहे यंग्स एक्सपेरिमेंट्स तर यंग्स एक्सपेरिमेंट म्हणजे काय ते आपण पुढच्या पिरियडला घेणारच आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा पॉइंट जे आहे थोडं फक्त एक वेळ जर पाहिला समजत नसेल तर दुसऱ्या सांगते एखादा व्हिडिओ हाच व्हिडिओ पहा आणि एकदा लिहून काढा थिअरी ऑफ इंटरफरन्स असेल एकदा लिहून काढा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ताबडतोब लक्षात येईल की आपल्याला काय करायला पाहिजे नेमकं याच्यामध्ये मेथड फार सोपी आहे फ्रिंज विड्थ आपण डायरेक्ट अभ्यास नाही केला तरी चालतं परंतु फ्रिंज विड्थ आपल्याला काढता येते काय काढता येते फक्त कन्स्ट्रक्टिव्हची कंडिशन माहीत पाहिजे आणि डिस्ट्रक्टिव्हची कंडिशन माहीत पाहिजे तर आपल्याला फ्रिंज विड्थचं एक्सप्रेशन काढता येतं आणि हेच तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारतात तर अभ्यास करत राहा चांगल्या मार्काने आपल्याला पास व्हायचं आहे नीट असेल जेई असेल सीईटी असेल या परीक्षेमध्ये आपल्याला गवगवीत यश संपादन करायचं आहे रोजचा व्हिडिओ तुम्ही पाहत राहा जेणेकरून तुमचा बोर्डाचा सिलेबस किंवा बोर्ड जे पुस्तक आहे ते लवकरात लवकर संपेल